नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। काय कोण आउट होईल, कधी कोण सरकार बनवेल, काहीच पता नसतो। खरं म्हणजे त्यांनाही माहित नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, कारण लोकांनी जनतेने कौल दिला होता महायुतीला। परंतु महाविकास आघाडीला माहित नव्हतं की आपलं सरकार जाईल आणि महायुतीचं सरकार येईल। त्यामुळे मी आपल्याला एक शेर ऐकवतो। अजित दादांनी पण काल तुफान बॅटिंग केली तिकडे सभागृहामध्ये, आणि काल देवेंद्रजींनी पण आपल्या अभिनंदनाच्या हातात चांगली बॅटिंग केली आहे। खरं म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला माहित आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। अरे अभी अपना कारवा बहुत बढ़ गया है अपना बड़ा, आणि म्हणून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला। नागरिकांच्या आणि मतदारांच्या विश्वासघाताविरोधातला तो उठाव होता। आणि बरोबर 2 वर्ष झाली त्याला। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही एक धाडसी निर्णय घेतला। जे लोकांच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, महायुतीचं पाहिजे होतं, वैचारिक भूमिकेतलं पाहिजे होतं, बाळासाहेबांच्या विचारांचं पाहिजे होतं, ते सरकार स्थापन केलं। 50 लोक सोबत होते, 13 खासदार नंतर आले, त्यानंतर हजारो लाखो पदाधिकारी आणि शिवसैनिक सोबत आले। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची देखील मला भक्कम साथ लाभली, सहकार्य लाभलं। भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं। बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार सोबत होतेच, आणि मी आधी म्हणालो होतो की त्यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब हे चट्टान की तरह पाठीशी उभे राहिले खंबीरपणे। आणि त्यानंतर गेल्या वर्षी अजितदादा सोबत आले, आणि एक ताकद वाढत गेली। आज महायुतीने आपल्या महाराष्ट्राचं चित्र पालटलंय।